नमस्कार. सगळ्या इंजिनियर्ससाठी एक जबरदस्त बातमी आहे. भारताची सगळ्यात मोठी ऊर्जा कंपनी NTPC गेट 2025च्या माध्यमातून एक मोठी भरती मोहीम घेऊन येत आहे. खरं तर देशाच्या ऊर्जा क्षेत्रात आपलं करिअर घडवण्याची ही एक सुवर्ण संधीच आहे. चला तर मग या संधीबद्दलचे सगळे तपशील आपण जाणून घेऊया. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण 5 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत. सगळ्यात आधी ही भरती मोहीम नक्की काय आहे ते समजून घेऊ. मग कोण यासाठी पात्र आहे ते तपासू. त्यानंतर जागांचा तपशील पाहू, अर्ज कसा करायचा हे शिकू आणि सगळ्यात शेवटी काही महत्त्वाच्या गोष्टींवर नजर टाकू जेणेकरून ही संधी हातातून निसटणार नाही. चला तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून. NTPC हे फक्त एका कंपनीचं नाव नाहीये, तर हा एक महारत्न दर्जा आहे. इथे नोकरी मिळवणं हे खरं तर अनेक इंजिनियर्सचे एक मोठं स्वप्न असतं आणि ही भरती मोहीम तेच स्वप्न पूर्ण करण्याची एक मोठी संधी घेऊन आली आहे. एक गोष्ट स्पष्ट करतो की आपण जी काही माहिती पाहणार आहोत ती थेट NTPCच्या अधिकृत घोषणेमधून घेतलेली आहे. म्हणजे काय? तर इथे कोणतीही चुकीची किंवा इकडची तिकडची माहिती नाही. सगळं काही 100% अधिकृत आणि विश्वसनीय आहे. बघा, NTPC देशाच्या विकासाला ऊर्जा देण्याचं काम करते आणि हेच काम पुढे नेण्यासाठी त्यांना नव्या पिढीतील हुशार आणि तरुण इंजिनियर्सची गरज आहे. म्हणजे इथे निवड होणं म्हणजे फक्त एक नोकरी मिळवणं नाही, तर देशाच्या प्रगतीमध्ये थेट सहभागी होणं आहे. तर हे पद आहे इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव्ह ट्रेनीचं. आता हे नक्की आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही NTPCमधली एंट्री लेव्हलची पोस्ट आहे. सुरुवातीला 1 वर्षाचं खूप चांगलं ट्रेनिंग दिलं जाईल आणि ते यशस्वीपणे पूर्ण झालं की उमेदवारांना E1 ग्रेडमध्ये कायम केलं जाईल, जिथे पे स्केल 40,000 ते 1,40,000 पर्यंत असेल. आता येतो सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. या पदासाठी नक्की कोण पात्र आहे? चला, उमेदवारांसाठी काय निकष आहेत आणि NTPCच्या काय अपेक्षा आहेत हे जरा ताडून पाहूया. हीच ती वेळ आहे स्वतःच्या पात्रतेचा विचार करण्याची. उमेदवारांची स्वप्न आणि त्यांची पात्रता NTPCच्या गरजांशी जुळतीये का? चला, पुढच्या काही स्लाइड्समधून या प्रश्नाचं उत्तर शोधूया. ओके, तर यातलं सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल म्हणजे गेट 2025 परीक्षा. इथे बघा, प्रत्येक इंजिनिअरिंग शाखेसाठी एक विशिष्ट गेट पेपर कोड ठरवून दिला आहे. उदाहरणार्थ, जर कोणी मेकॅनिकल इंजिनियर असेल तर त्यांना ME कोडचाच पेपर द्यावा लागेल, हे अगदी स्पष्ट आहे. आता बोलूया शैक्षणिक पात्रतेबद्दल. उमेदवारांकडे इंजिनिअरिंगची पूर्ण वेळ बॅचलर पदवी असणं बंधनकारक आहे. गुणांची अट पण लक्षात घ्यायला हवी. जनरल, EWS आणि OBC उमेदवारांना कमीत कमी 65% गुण पाहिजेत, तर SC, ST आणि PWBD उमेदवारांसाठी ही अट 55% आहे. आता वयोमर्यादेकडे वळूया. सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 27 वर्षे ठरवण्यात आली आहे. पण एक दिलासादायक गोष्ट म्हणजे सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना म्हणजे OBC, SC, ST, PWBD आणि माजी सैनिकांना वयोमर्यादेत नक्कीच सवलत दिली जाईल. चला, आता त्या आकड्यांवर नजर टाकूया ज्याची सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत. कोणत्या शाखेत किती संधी आहेत पाहूया सविस्तर. आणि हा आहे तो मोठा आकडा. या भरती मोहिमेत तब्बल 544 जागा भरल्या जाण्याची शक्यता आहे. ही खरंच एक खूप मोठी संधी आहे. इथे बघा, जागांची शाखा आणि प्रवर्गानुसार विभागणी स्पष्ट दिसते. इलेक्ट्रिकलमध्ये सर्वाधिक म्हणजे 210 जागा आहेत. त्याखालोखाल इलेक्ट्रॉनिक्ससाठी 165 आणि मेकॅनिकलसाठी 146 जागा आहेत. म्हणजे उमेदवार आपली शाखा आणि प्रवर्गानुसार संधी कुठे आहे हे इथे व्यवस्थित तपासू शकतात. हा चार्ट पाहिल्यावर चित्र आणखीनच स्पष्ट होतंय. जवळजवळ 88% जागा या फक्त इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल या 3 मुख्य शाखांमध्येच आहेत. त्यामुळे या शाखांमधील उमेदवारांसाठी ही एक मोठी पर्वणीच आहे. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, अर्ज कसा करायचा. चला, ही प्रक्रिया एकदम सोप्या आणि सरळ टप्प्यांमध्ये समजून घेऊया, म्हणजे काही गोंधळ होणार नाही. अर्ज करण्याची प्रक्रिया त्याची खूप सोपी आहे. पहिली पायरी म्हणजे गेट 2025 परीक्षा देणं, हे तर झालंच पाहिजे. त्यानंतर NTPCच्या करिअर्स वेबसाईटवर जायचं आणि गेट नोंदणी क्रमांक वापरून ऑनलाईन अर्ज भरायचा. जर शुल्क लागू असेल तर ते भरायचं आणि मग सगळी कागदपत्र अपलोड करायची. बस. अर्ज शुल्काकडे जरा लक्ष देऊया.
जनरल EWS आणि OBC उमेदवारांसाठी फक्त 300 रुपये शुल्क आहे. आणि एक खूप चांगली बातमी म्हणजे SC, ST, PWBD, माजी सैनिक आणि सर्व महिला उमेदवारांना कोणतंही शुल्क भरायची गरज नाही, त्यांना फी माफ आहे. आणि आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. अर्ज करण्यापूर्वी ह्या काही गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण कधीकधी एक छोटीशी चूकसुद्धा मोठी संधी हिरावून घेऊ शकते. ही टाईमलाईन खूपच महत्त्वाची आहे, हे लक्षात ठेवा. सगळ्यात आधी गेट 2025 परीक्षा द्यायची आहे. त्यानंतर NTPCचे ऑनलाईन अर्ज 11 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होतील. आणि शेवटी निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी होईल. अर्ज भरताना शेवटच्या क्षणी धावपळ नको असेल तर ही कागदपत्र आधीच तयार ठेवा. पॅन कार्ड, गेट 2025चं ओरिजिनल स्कोअर कार्ड, शेवटच्या वर्षाची मार्कशीट, फोटो आणि सही. आणि हो, जर लागू असेल तर जात किंवा अपंगत्वाचं प्रमाणपत्र. आणि ही एक अट नीट समजून घ्या. निवड झाल्यावर उमेदवाराला कमीत कमी 3 वर्ष कंपनीत सेवा करण्याचा एक करार करावा लागेल, ज्याला सर्व्हिस बॉन्ड म्हणतात. जनरल, EWS आणि OBC उमेदवारांसाठी हा बॉन्ड 5 लाख रुपयांचा असेल, तर SC, ST आणि PWBD उमेदवारांसाठी तो 2.5 लाख रुपयांचा असेल. तर मग विचार करा, भारताच्या भविष्याला ऊर्जा देण्याच्या दिशेने हे पहिलं पाऊल ठरू शकतं का? या संधीचा गांभीर्याने विचार करायला हवा आणि गेट 2025ची तयारी एकदम जोरात सुरू करायला हवी. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.